आजच्या धावपळीच्या काळात अनेक कुटुंबे नोकरी व्यवसायानिमित्त जगभर विखुरली गेली आहेत. घराघरातील ही अंतरे वाढत असली तरी एक असा धागा आहे जो आजही सर्व पिढ्यांना एकत्र बांधून ठेवतो. हा तो अदृश्य धागा आहे जो आपल्याला आपल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांशी आणि त्यांच्या श्रद्धांशी घट्ट जोडून ठेवतो. विचार करा, लग्न असो किंवा नवीन घराचा गृहप्रवेश, कोणतीही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी आपण एका विशिष्ट देवतेचे नाव का घेतो? या परंपरेमागे आपल्या घराण्याचे एक विशेष अस्तित्व दडलेले आहे. आपली कुलदेवता ही संपूर्ण घराण्याचे रक्षण करणारी एक दिव्य संरक्षक शक्ती मानली जाते, जी पिढ्यानपिढ्या आपल्या कुळावर मायेची सावली धरते. कुलदेवतेचा हा वारसा समजून घेणे म्हणजे आपल्या वंशाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या मुळांचा शोध घेणे होय. कुळ म्हणजे आपला वंश किंवा घराणे आणि देवता म्हणजे आपले आराध्य दैवत. ज्या देवतेची पूजा आपल्या घराण्यात पिढ्यानपिढ्या केली जाते ती आपली कुलदेवता. महाराष्ट्रात खंडोबा, तुळजाभवानी किंवा रेणुका मातेसारख्या देवतांची कुलदैवत म्हणून मोठी व्याप्ती आहे. भंडाऱ्याची ही उधळण एकाच देवतेप्रती असलेल्या सामूहिक निष्ठेची साक्ष देते. आपल्या कुलदेवतेची माहिती घरातील वडीलधाऱ्यांकडून किंवा आपल्या आडनावाच्या परंपरेतून सहज मिळते. कधीकधी आपल्या मूळ गावातील जुने मंदिर किंवा पूर्वजांच्या पडक्या वास्तूही आपल्याला आपल्या घराण्याच्या देवतेची ओळख पटवून देतात. अनेक घराण्यांमध्ये देवीप्रमाणेच गणपती किंवा कालभैरवासारखे देव देखील कुलदैवत म्हणून पूजले जातात. ही ओळख पटवणे हा आपल्या पूर्वजांच्या इतिहासाशी पुन्हा एकदा नाते जोडण्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कुलदेवतेची ही उपासना 4 भक्कम स्तंभांवर आधारलेली आहे, जे आपल्या कुटुंबाला स्थिरता देतात. पहिला स्तंभ म्हणजे कुटुंबाचे रक्षण. ही शक्ती कुळाला येणाऱ्या संकटांपासून वाचवते, अशी श्रद्धा आहे. दुसरा स्तंभ म्हणजे आध्यात्मिक शक्ती. देवतेच्या स्मरणामुळे कठीण काळात मनाला शांतता आणि आत्मविश्वास मिळतो. तिसरा स्तंभ आहे पिढ्यांतील संस्कार. या पूजेच्या निमित्ताने सर्व पिढ्या एकत्र येतात आणि कुटुंबात एकोपा टिकून राहतो. चौथा स्तंभ म्हणजे शुभ कार्याची सुरुवात. आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतंही नवीन कार्य पूर्ण होत नाही, अशी आपली भावना असते. हे 4ही स्तंभ मिळून कुटुंबासाठी एक आध्यात्मिक सुरक्षा कवच तयार करतात, ज्यामुळे जगताना कधीही एकाकी वाटत नाही. घरातील पूजा ही देवतेशी जोडले जाण्याचा मार्ग आहे. दीप प्रज्वलित करून, मनोभावे आवाहन करून आणि नैवेद्य अर्पण करून आपण देवतेची उपस्थिती अनुभवतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून केलेली आरती घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करते आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण करते. वर्षातून एकदा आपल्या मूळ कुलदैवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने घरातील अडचणी कमी होऊन मनःशांती मिळते. मंदिरात जाताना पाळलेली नम्रता आणि मंदिर परिसरातील स्वच्छता ही आपली भक्ती आणि त्या वास्तूच्या पवित्र्याचा आदर व्यक्त करण्याची पद्धत आहे. पूजा आणि दर्शन हे विधी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या मूळ ऊर्जेशी पुन्हा जोडून घेण्यास मदत करतात. भक्तीमध्ये मनाची शुद्धता आणि वडीलधाऱ्यांच्या परंपरेचा आदर सर्वात श्रेष्ठ आहे. कठीण प्रसंगात जेव्हा आपण केवळ कुलदेवतेचे स्मरण करतो, तेव्हा तो मानसिक आधार आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद देतो. आपली कुलदेवता हा आपल्याला संस्कृती आणि आपल्या मुळांशी जोडणारा एक भक्कम भावनिक दुवा आहे. ज्या घरात कुलदेवतेचे स्मरण श्रद्धेने केले जाते, तिथे प्रेम, समाधान आणि पूर्वजांचे आशीर्वाद नेहमीच कायम राहतात. तुमच्या कुटुंबावर कुलदेवतेची कृपा सदैव राहो, याच मंगल सदिच्छेसह हा व्हिडिओ समाप्त करूया.